नमस्कार. तर महाराष्ट्रामधील राहणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांसाठी आज एक सर्वात मोठी आणि सर्वात महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. आज पीक विमा 75% शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार. आता लक्षात घ्या, आपण तो लाईव्ह व्हिडिओ देखील पाहून घेऊया, ज्याच्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः काय सांगितले आहे ते आपण पाहून घेऊया. बघा, अनेक दिवसापासून सर्व शेतकरी बांधव पीक विम्याच्या दुसऱ्या टप्प्याची म्हणजे की 75% अग्रिम पीक विम्याची वाट पाहत होते, परंतु शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये विमा जमा झालेला नाही. 25% अग्रिम अगोदरच वितरित करण्यात आलेला होता, परंतु तो काही शेतकऱ्याला मिळाला तर काही शेतकऱ्याला मिळाला नाही. परंतु आता 75% अग्रिम पीक विमा सरसकट शेतकरी बांधवांना मिळणार. तथापि सर्वात महत्त्वाची अट जाणून घ्या. एक मोठी अट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घालण्यात आलेली आहे. बघा, त्या अटीची पूर्तता सर्व शेतकरी बांधवांना करावी लागणार. जर त्या अटीची पूर्तता सर्व शेतकरी बांधवांनी केली नाही तर शेतकरी बांधव 75% अग्रिम पीक विम्यापासून वंचित देखील राहू शकतात. आता कोणती ती अट आहे आणि सोबतच तुम्हाला तात्काळ 2 महत्त्वाचे कागदपत्रे जमा करायची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. आता बघा काय म्हणलेले आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व कोणते ते 2 कागदपत्रे जमा करायचे सांगितले आहे. कोणती आहे ती मोठी अट, सर्व काही लगेच आपण 2 मिनिटांमध्ये पाहून घेऊया. चला, तर तो या ठिकाणी पत्रकारांनी ते बातमी पेपरला छापलेली आहे, तर तो पेपरच्या ठिकाणी पाहून घेऊया. आता लक्षामध्ये घ्या सर्व शेतकरी बांधवांनो, अखेर शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय जाहीर केलेला आहे. पीक विम्याची 379 कोटी रुपयांची भरपाई आता थेट शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा केली जाणार आहे. आता का जमा केली जाणार आहे? इतक्या दिवस तर काय पीक विमा मिळाला नव्हता, ते देखील आपण पाहून घेऊया. तत्पूर्वी जाणून घ्या, शेतकऱ्यांना ज्या बातमीची प्रतीक्षा होती अनेक दिवसांपासून, ती बातमी आता सर्व शेतकरी बांधवांना मिळाली असून बघा शेतकरी बांधवांनो, यामुळे त्यांच्या अडचणी आता दूर होणार आहे. कारण बघा, राज्य शासनाने हे महत्त्वाचा निर्णय आज या ठिकाणी जाहीर केलेला आहे. पीक विमा कधी मिळणार असा प्रश्न शेतकरी बांधव आपल्याला कमेंट करून मेसेज करून वारंवार विचारित होते. आता त्यांची प्रतीक्षा संपली आहे, कारण ही रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यावर जमा केली जाणार आहे. बघा, यामुळे ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावर अजूनही रक्कम जमा झालेली नाही त्यांना मोठा दिलासा या ठिकाणी मिळणार आहे. आता बघा शेतकरी बांधवांनो, या संदर्भामध्ये पात्र जिल्ह्यांची यादी देखील जाहीर करण्यात आलेली आहे. म्हणजे काही लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवांनो, जो काय 75% अग्रिम पीक विमा मिळणार आहे त्यामध्ये पण 2 टप्पे करण्यात आलेले आहे. आता जो काय पहिला टप्पा आहे त्या पहिल्या टप्प्यामध्ये पण काही जिल्ह्याची निवड करण्यात आलेली आहे आणि जे काय राहिलेले जिल्हे आहे त्यांना 3 दिवसानंतर पीक विमा मिळणार आहे. परंतु लक्षामध्ये घ्या, आज कोणत्या शेतकरी बांधवांना पीक विमा मिळणार ते लगेच या ठिकाणी पाहून घ्या. ती यादी सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेली आहे. जर त्या यादीमध्ये तुमचं नाव असेल तर तुम्हाला देखील आज कसल्याही परिस्थितीमध्ये पीक विमा मिळणार आहे. परंतु जर यादीमध्ये नाव आले नाही तर चिंता करण्याची गरज नाही. 3 दिवसानंतर देखील सर्व शेतकरी बांधवांना पीक विमा मिळणार. परंतु जाणून घ्या, जर तुमचं नाव यादीमध्ये असेल तर तुम्हाला आज कसल्याही परिस्थितीमध्ये पीक विमा मिळणार आहे. आता बघा शेतकरी बांधवांनो, या यादीमध्ये अनेक जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. बघा, आणि कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना याचा फायदा होईल हे स्पष्टपणे या यादीमध्ये सांगण्यात आलेले आहे. या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती पाहून घेऊया. अगदी 1 मिनिटामध्ये ही महत्त्वाची अपडेट सर्वात आधी तुम्हाला मिळावी म्हणून आपलं चॅनल प्रयत्न करीत आहे. आता शेतकरी बांधवांनो, लक्षामध्ये घ्या, पीक विम्याची 379 कोटी रुपयाची भरपाई म्हणजे की शेतकरी बांधवांनो लक्षामध्ये घ्या, थेट आता शेतकरी बांधवांच्या खात्यावर जमा केली जाणार आहे. ज्या शेतकऱ्याने पीक विम्याची गरज होती त्या शेतकरी बांधवांना आता त्यांच्या खात्यामध्ये रक्कम मिळणार आहे. बघा, त्यांना आता यामुळे मोठा आधार मिळाला आहे, कारण आता शेतकऱ्यांना आर्थिक मदत सरकारच्या माध्यमातून वितरित केली जाणार आहे. आता तुम्हाला सर्वात महत्त्वाचे तुम्ही लक्षामध्ये घ्या, राज्याचे कृषी मंत्री बघा माणिकराव कोकाटे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार सर्व समावेशक पीक विमा योजनेअंतर्गत प्रलंबित असलेली बघा रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करावी. बघा, यामुळे पीक विम्यापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांची समस्या सुटणार आहे. म्हणजे की शेतकरी बांधव जी प्रतीक्षा करत होती त्यांची प्रतीक्षा देखील संपलेली आहे, त्यांना खूप मोठा आता दिलासा मिळणार आहे. बघा, राज्य सरकारने खरीप हंगाम 2024च्या बघा पीक विम्यासाठी तब्बल बघा 1028
1,97,00,000 रुपयांची मंजुरी दिली आहे. बघा आतापर्यंत मंजूर झालेल्या बघा 3,907,43,00,000 रुपयांपैकी बघा 3,561,08,00,000 रुपये जमा झाले होते. बघा शेतकरी बांधवांनो, मात्र 346,36,00,000 रुपये वाटप करणे बाकी आहे. बघा एवढा मोठा निधी वाटप करायचा बाकी आहे. आता शेतकरी बांधवांनो लक्षामध्ये घ्या, हा निधी तुमच्यापर्यंत कसा पोहोचणार आहे आता लक्षामध्ये घ्या, कोणत्या माध्यमातून पोहोचणार आहे ते देखील आपण पाहून घेऊया. बघा शेतकरी बांधवांनो, ही बाब कृषी मंत्र्यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तात्काळ वित्त विभागाकडे प्रस्ताव पाठविलेला आहे. वित्त विभागाने हिरवा कंदील दिल्यानंतर बघा राज्य सरकारने निधी मंजूर करून दिला आहे. आता बघा राज्य सरकारने हा निधी मंजूर करून दिला आहे. त्यामुळे केंद्र सरकारचा पीक विमा पोर्टलद्वारे ही प्रक्रिया आता पूर्ण केली जाणार आहे. म्हणजे की शेतकरी बांधवांनो, कृषी मंत्र्यांच्या प्रयत्नामुळे 379 कोटी रुपयांचा जो काय प्रलंबित पीक विमा होता तो आता थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार. यामुळे शेतकऱ्यांना कोणताही अडथळा न येता ही मदत मिळणार आहे. बघा काही अडचणी आल्यास विभागाची संपर्क साधण्याचे ते पाहून घ्या आव्हानही या ठिकाणी करण्यात आलेले आहे. म्हणजे की शेतकरी बांधवांनो, तुम्ही आता लक्षामध्ये घ्या, तुम्हाला सर्वात महत्त्वाचे काही 2 कागदपत्रे अर्जंट जमा करायचे सांगितले आहे. बघा ते कागदपत्र कोणते आहे हे जर तुम्ही या ठिकाणी जाणून घेतलं तर तुम्हाला नक्कीच पीक विमा मिळणार. परंतु पहा, तुम्ही जर त्या कागदपत्रापासून या ठिकाणी वंचित राहिला तर तुम्ही पीक विम्यापासून वंचित राहू शकता. आता कोणते महत्त्वाचे ते 2 कागदपत्रे आहे ते देखील पाहून घ्या. बघा शेतकरी बांधवांनो, एकंदरीत ज्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर अजूनही रक्कम जमा झाली नाही अशा पात्र बघा शेतकरी बांधवांनो, अशा पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 379 कोटी रुपये जमा होतील. बघा 2024च्या पीक विम्यासाठी सरकारने बघा शेतकऱ्यांसाठी 3,907 कोटींचा निधी या ठिकाणी वितरित करण्याचे ठरलेले आहे. म्हणजे की शेतकरी बांधवांनो, आता आपण पात्र जिल्ह्याची यादी या ठिकाणी पाहून घेणार आहोत. बघा पात्र जिल्ह्यांच्या यादीमध्ये जर तुमचा जिल्हा असेल तर तुम्हाला या ठिकाणी निश्चितच या ठिकाणी पीक विमा आता मिळणार आहे. आता शेतकरी बांधवांनो, बघा छत्रपती संभाजीनगरचा या ठिकाणी समावेश आहे. आता बघा तुमचा जिल्हा यादीमध्ये आहे का, सर्वात महत्त्वाची बातमी जाणून घ्या. बघा त्यानंतर परभणी जिल्हा आहे, लातूर. आता बघा लातूरमधून जर तुम्ही आपला हा व्हिडिओ पाहत असाल तर तुम्हाला देखील आता पीक विमा मिळणार. त्यानंतर बघा हिंगोली आहे, नांदेड आहे, बीड आहे, धाराशिव आहे, जालना आहे, पुणे, सातारा, सांगली. बघा आता शेतकरी बांधवांनो, आणि सोलापूर, कोल्हापूर, नाशिक आणि लक्षामध्ये घ्या धुळे, नंदुरबार, जळगाव आणि अहमदनगर. आता शेतकरी बांधवांनो लक्षामध्ये घ्या, अजून पण जिल्ह्याची यादी राहिलेली आहे. तसेच आता लक्षामध्ये घ्या सोबतच कोणकोणते जिल्हे आहे, सिंधुदुर्ग, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा. बघा आता वाशिम, वर्धा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर. बघा या जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लाभ दिला जाणार आहे. अशी सर्वात महत्त्वाची बातमी स्वतः मुख्यमंत्री साहेब यांच्या हस्ते सांगण्यात आलेली आहे. आता बघा हे पैसे सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये कोणत्या पद्धतीने मिळणार आहेत. बघा डायरेक्ट डेबिट ट्रान्सफरच्या अंतर्गत हे पैसे सर्व शेतकरी बांधवांना मिळणार आहे. यामुळे जे शेतकरी बांधव पीक विम्यापासून वंचित होते त्यांना आता मोठा दिलासा मिळणार आहे. आता शेतकरी बांधवांनो, तुम्ही सर्वात महत्त्वाचं जाणून घ्या, आपण बँकांची यादी या ठिकाणी पाहायची राहिलेली आहे. आता शेतकरी बांधवांना ते देखील आपण बँकांची यादी पण या ठिकाणी पाहून घेऊया. सोबतच आता आपण जिल्ह्यांची यादी पाहिजे आहे. जर तुम्ही या जिल्ह्यामधील असाल तर तुम्हाला देखील पीक विमा मिळणार, परंतु तुमचे पासबुक सांगितलेल्या यादीमध्ये पाहिजे. आता कोणती बँकांची यादी आहे आता लक्षामध्ये घ्या. तर शेतकरी बांधवांनो लक्षामध्ये घ्या, सर्वच बँकांमध्ये हा पीक विमा जमा होणार आहे, पण काही निवडक बँकाच्या ठिकाणी सांगण्यात आलं आहे. आता बघा जरी बँका जे काय निवडक बँकांमध्ये जर तुमचं नाव नसेल तरी देखील काही चिंता करण्याची गरज नाही. त्यामुळे आपण बँकाची यादी पाहणार नाही. त्या लक्षामध्ये घ्या, म्हणजे की सर्वच बँकांमध्ये हे पैसे जमा होणार आहे अशी या ठिकाणी माहिती समोर आलेली आहे. त्यामुळे बँकांची अट नाही. आता लक्षामध्ये घ्या, काही निवडक बँका असतात परंतु त्या बँकांमध्ये सर्वात अगोदर पैसे येतात, परंतु लक्षामध्ये घ्या 2 दिवसांमध्ये सर्वच बँकांमध्ये या ठिकाणी सरसकट बँकांमध्ये देखील रक्कम हस्तांतरित होत असते. आता शेतकरी बांधवांनो, सर्वात महत्त्वाचा व्हिडिओचा पॉईंट म्हणजे की जाणून घ्या. आता हा सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे. तर शेतकरी बांधव विचारित होते की त्यांना नेमकं हेक्टर किती मिळणार. आता लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवांनो, जो 25% अग्रिम या ठिकाणी वितरित झाला होता त्या अग्रिममध्ये सर्व शेतकऱ्यांना 1,500 रुपये हेक्टर प्रमाणे मदत मिळाली. ही गोष्ट तुम्हाला तर माहितीच आहे. आणि तो पण पीक विमा काही शेतकऱ्याला बी आला तर काही शेतकऱ्याला नाही. आता लक्षामध्ये घ्या 75% अग्रिम सरसकट शेतकरी बांधवाला दिलं जाईल, परंतु हेक्टर किती मिळणार तर लक्षामध्ये घ्या, सरकारने सांगितल्यानुसार सूत्रांच्या निर्णयानुसार बघा सूत्रांनी जी काही माहिती दिली त्यानुसार 13,000 रुपये हेक्टरी प्रमाणे
ठिकाणी शेतकरी बांधवांना जो काय 75% अग्रिम आहे त्याची मदत या ठिकाणी दिली जाणार आहे. आता तुम्हाला सर्वात प्रथम एक KYC करून घ्यायची आहे. जर तुम्ही एक KYC जर केली नाही तर तुम्हाला ही रक्कम मिळणार नाही. त्यामुळे तात्काळ या ठिकाणी एक KYC करून घ्या. कसल्याही प्रकारे अफवांवर विश्वास ठेवू नका शेतकरी बांधवांनो. कोणत्याही प्रकारे 30,000 रुपये हेक्टरी प्रमाणे मदत मिळणार नाही. फक्त 13,000 रुपये हेक्टरी प्रमाणे रक्कम दिली जाईल अशी माहिती सरकारी सूत्रांनी दिलेली आहे व स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील दिलेली आहे. आता शेतकरी बांधवांनो, ही होती सर्वात महत्त्वाची बातमी. धन्यवाद.